12व्या शतकामध्ये कर्नाटक राज्यातील बसव कल्याण या ठिकाणी क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी पहिली संसद, जगातली पहिली संसद म्हणजे अनुभव मंडप निर्माण केलेला आहे। पण दुर्दैवाने तो बसव कल्याण या ठिकाणचा मूळ अनुभव मंडप आजही निजामांच्या वंशजाच्या ताब्यात आहे। आणि म्हणून मी काल गुढीपाडव्याच्या निमित्तानं शिवा संघटनेच्या वतीनं माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे की बसव कल्याण या ठिकाणचा महात्मा बसवेश्वरांचा मूळ अनुभव मंडप हा निजामाच्या वंशजाच्या ताब्यातून मुक्त करा आणि तो केंद्रीय पर्यटन विभागाच्या ताब्यात घ्या किंवा वीरशैव लिंगायत समाजाच्या ताब्यात द्या, अशा प्रकारची मागणी मी शिवा संघटनेच्या वतीनं काल निवेदन देऊन केलेली आहे। आणि माझी अपेक्षा आहे, मी दुसरे निवेदन दिलेलं आहे की जगातली पहिली संसद ज्या महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केली, लोकशाहीचे निर्माते जे महात्मा बसवेश्वर आहेत त्यांच्या मूळ अनुभव मंडपासह परसू कट्टा, ज्या ठिकाणी ते सामान्य लोकांना न्यायदान करायचे, तो परसू कट्टासुद्धा अतिक्रमित आहे आणि म्हणून परसू कट्टा आणि मूळ अनुभव मंडप बसव कल्याण या ठिकाणचा मुक्त करा अशी मागणी केलेली आहे। आणि देशामध्ये क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची दरवर्षी अक्षय तृतीयेला ही शासकीय जयंती देशभर साजरी करा, अशा 2 मागण्या मी माननीय पंतप्रधान आणि अमितभाई शहा यांच्याकडे काल केलेली आहे। सर, पण बाकी ठिकाणी देखील अनुभव मंडप दिले जाऊ शकतात, वाद टाळला जाऊ शकतो असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे। मग तुम्ही तिथेच का सातत्यानं म्हणतात? बघा, त्याला विशेष ऐतिहासिक आणि धार्मिकही महत्त्व आहे। तसं पाहिलं तर मग मूळ अनुभव मंडपाचं इतर अनुभव मंडपाशी तुलना करता येणार नाही। कर्नाटकामध्ये बसव कल्याणलाच कर्नाटक सरकारने 850 कोटी रुपये खर्चून दुसरा अनुभव मंडप बांधकाम चालू आहे, परंतु त्याला विशेष महत्त्व आपल्याला देता येणार नाही। तसं जर असतं तर हजारो मंदिरं, भगवान रामांचे मंदिरं देशभर आहेत, मग अयोध्येचंच मूळ मंदिर का आवश्यक होतं? त्याच्या पाठीमागं समाजाच्या भावना, देशाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे। आणि म्हणून कितीही अनुभव मंडप बांधले तरी 12व्या शतकात ज्या महात्मा बसवेश्वरांनी मूळ अनुभव मंडप निर्माण केला त्याची तुलना इतर अनुभव मंडपाशी करता येणार नाही। आणि म्हणून तो जसं राम जन्मभूमीचा विषय आहे तसंच हा सुद्धा विषय आहे की मूळ अनुभव मंडप हा मुक्त झाला पाहिजे। आणि माझी मागणी आहे सन्माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना की महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केलेला जो मूळ अनुभव मंडप आहे तो मुक्त करा। जर याच्यावरती सरकारने ॲक्शन नाही घेतली, तुमची पुढची भूमिका काय असेल? बघा, आम्ही मागणी केलेली आहे। मागच्याही वर्षी मी अशाच प्रकारचं निवेदन देऊन मागणी केली, याही वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्तानं पुन्हा भेटून मी मागणी केलेली आहे। जर अशा प्रकारे मागणी करूनही मूळ अनुभव मंडप मुक्त होत नसेल तर देशभर समतावादी किंवा महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला मानणारे किंवा लोकशाहीला मानणारे जे भारतीय आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला देशभर एक मोठं आंदोलन उभा करायची वेळ आली तरी शिवा संघटना त्यामध्ये पुढाकार घेऊन आंदोलन करेल। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।